नमस्कार. आपल्या घरामध्ये आपण शंख वाजवावा की नाही, शंख ध्वनी करावा की नाही करावा याच्यावरती अनेक मतमतांतर आहे. साधारणतः ग्रामीण भागामध्ये शंख घरामध्ये वाजवणं हे अशुभ मानलं जातं किंवा बऱ्याच जणांचा शंख घरात वाजवण्याला विरोध असतो. कदाचित पूर्वीच्या काळी अर्थात महाभारत काळामध्ये जर आपण बघितलं तर युद्धाच्या पूर्वी शंख वाजवल्याची वर्णनं आपल्याला सापडतात. अनेक वेगवेगळ्या योद्ध्यांचे वेगवेगळे शंख आपल्याला सापडतात. आणि मग अशा वेळी आमच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की शंखाचा युद्धाशी खरंच काही संबंध आहे का, आणि शंख आपल्या घरामध्ये वाजवावा की वाजवू नये, शंख ध्वनी केल्याशिवाय देवद्वार सुद्धा उघडू नये असं आपल्याला वराह पुराणामध्ये सांगितलं जातं. आपल्याला शास्त्र असं सांगतं, यस्तु शंख ध्वनिं कुर्यात पूजा काले विशेषतः विमुक्त सर्व पापेन विष्णूना सह मोदते. अर्थात विशेषत्वानं पूजाच्या वेळी, पूजा कालामध्ये जे शंख ध्वनी करतात त्यांना पुढे विष्णू लोकाची प्राप्ती होते. कारण शंख ध्वनी हा आपल्या घरातलं सगळं मांगल्य आपल्या जवळ आणून अमांगल्य दूर करणारा असा आहे. आणि म्हणून जरूर आपल्या नित्य पूजेच्या वेळी किंवा नैमित्तिक पूजनाला तरी आपल्या घरामध्ये शंखनाद, शंखाचा ध्वनी नक्की करावा, ज्याने आपल्या घरातल्या वातावरणाची शुद्धी होते. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.